गोंदियाच्या नवेगावनागझिरा व्याघ्र प्रकल्पात मुरदोली येथे जंगल सफारीसाठी नवीन पर्यटन प्रवेशद्वाराचे उद्घाटन, पर्यटनासोबतच स्थानिक नागरिकांना मिळणार रोजगार. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात विस्तारलेल्या नवेगावनागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या गाभा आणि बफर क्षेत्रमध्ये एकूण 9 पर्यटन गेट जंगल सफारीकरिता पर्यटकांसाठी सुरू आहे. दरम्यान पर्यटकांना सफारीचा आनंद घेता यावा यासाठी आणखी काही सफारी गेट सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात आली होती. अखेर वनविभागाच्या वतीने 4 नवे गेट सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यापैकी आज 1 मे रोजी मुरदोली येथील पर्यटन प्रवेशद्वाराचे उद्घाटन झाले असून येत्या काळात आणखी 3 गेट हे गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सुरू करणार असल्याचे क्षेत्र संचालक नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प पियुषा जगताप यांनी सांगितले आहे. तसेच जी गुरुप्रसाद वनसंरक्षक नागपूर यांनी सुद्धा आपले मत व्यक्त केले. या गेटसाठी आपले नियम थोडेसे वेगळे आहेत. त्याच्यामध्ये आपण हे गेट वर्षभर चालू शकणार आहे आणि या गेटचं वैशिष्ट्य असं आहे की या गेटचा जो रूट आहे तर त्या रूटमध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचं जंगल, सगळ्या प्रकारचा जो एरिया आहे, त्या वेगवेगळे लँडस्केप आहेत ते पाहायला मिळणार आहेत पर्यटकांना. त्याच्यामध्ये ग्रासलँड आहेत, पाणवठे आहेत, एक मोठा चुलबन जो तलाव आहे, आपलं धरण आहे, त्या धरणाच्या कडेने सुद्धा काही एरिया आपल्याला त्या रूटमध्ये घेण्यात आलेला आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या वाईल्डलाईफचं दर्शन इथे आपल्याला या रूटमध्ये होऊ शकतं. पालेगावचं सीन पण होता, टायगर सीन, टायगर दिसत आहे या ठिकाणी. होय, सध्या आता गेले 3-4 दिवसापासून आमचं रोडचं काम सुरू होतं आणि त्यानिमित्ताने जेव्हा जेव्हा इथं चक्कर झालेली आहे तर इथं व्याघ्रदर्शन होत आहे. या भागामध्ये एक टायग्रेस आणि तिचे 3 बच्चेही आहेत आणि त्याचबरोबर ते आता म्हणजे ह्या भागात वावरतात, त्यामुळे ते पर्यटकांना दिसतील. खूप मोठ्या प्रमाणावर पक्षी पण इथे आहेत वेगळे की जे आपल्याला दुसरीकडे दिसणार नाहीत आणि वॉटर बॉडीज असल्यामुळे त्याचा जो फायदा आहे की त्याचे जे वेगळे स्पीशीज आपल्याला इथे बघायला मिळतील तर त्याचा आनंद सगळ्यांना घेता येईल. थैंक यू. पर्यटक रुके रहे ना, तो इतनी धूप रहती कि पर्यटक रुकते भी नहीं. क्या उपाय योजना रहेंगी इसकी? अब किसी भी चीज़ की पहले तो शुरुआत होनी होती है ना, उसके बाद फिर धीरे धीरे सुविधाएं भी बढ़ाई जाएंगी. अगर आपको याद होगा मुहर्ली में भी बस एक डंडी लगा करता था ताड़ुबा में, तो हम उससे भी बेहतर यहाँ पर सोचते हैं की आहे. लोकांकडून आपल्याला सहयोग पाहिजे, त्याचे एक द्योतक आहे, त्याचे एक मुख्य स्टार्टिंग पॉईंट आहे. तर मला वाटतं 7 प्रवेशद्वार सुरू करायचे, 4 बफरमध्ये सुरू करायचे आहे पहिला आहे. तर यामधून आपले लोक जे आहे सामान्य विलेजर्स ते आपले पार्कमधून उद्भवत आहे आणि त्यांचे व्यवसाय वगैरेची सोय होत आहे. तर त्यामुळे आपल्याला लोकांना जोडता येते आणि त्यामुळे एक विशिष्ट स्किलसेट तयार होते, ज्यांचा फायदा जे इथे येणारे पर्यटक आहेत त्यांना होणार आहे. सर, आज जे गेट सुरू झालं आहे मुरदोलीचं, या ठिकाणी किती सफारी होणार आहेत? सकाळ संध्याकाळला काय किती गाड्या या ठिकाणी जातील आणि बुकिंगचं काय असेल? 10 गाड्या. तर सकाळी आणि संध्याकाळी 5-5 गाड्याचे सुरुवातीला आम्ही हे ठेवले आहे आणि सध्या काउंटर आणि नंतर ऑनलाईन. सर, मधल्या काळामध्ये या ठिकाणी 2 टायगर सोडण्यात आले होते, एक पडून देखील गेले, स्थलांतरण झालेलं आहे. अशा वेळेला पर्यटकांसाठी आपण मग काय अजून उपाययोजना करणार आहात? त्यामध्ये एक तुम्ही हे लक्ष ठेवा की एक तर थांबलेलं आहे ना, तर ती बाब तर नक्कीच आपल्यासाठी गर्वाची आहे की ते पुढे अनेक टायगर इथे येतील आणि टायगरची संख्या वाढेल आणि एकदा समजा 1ला पसंत आला नाही तरी कमीत कमी 1ला पसंत आलेला नाही. सर, आणखी 2 टायगर सोडणार आहेत ते अशी एक माहिती होती मधात, त्याचंच काय झालेलं आहे? ते जे प्रोग्राम आहे ते चालूच राहणार आहे. जिथे काही आपल्याला असे भासेल की टायगरची संख्या कमी आहे ते आम्ही ज्या भागामध्ये आम्हाला वाटेल की डेन्सिटी जास्त झालेली आहे तिकडून सोडणार आहे. सर, अजून एक प्रश्न याच्यात निगडीत. गोंदिया जिल्ह्यांमध्ये हत्यांचा प्रकोप मागच्या अनेक महिन्यापासून या ठिकाणी आहे. अर्जुनी मोरगावातल्या भागामध्ये काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाजूक केली आहे. त्या हत्यांना पळवून लावण्यासाठी शेतकरी वारंवार वन विभागाला निवेदन देत आहे. काय आपण ठोस पाऊल उचललेले आहेत? हत्ती
त्यांच्या ज्या काही ओव्हरऑल प्रकार आहे ना ते एकदा त्यांचे खाद्य जर संपलं तर ते तिथून लगेच निघूनच जातात आणि समजा की एकदा निघून गेले तर 5-6 महिन्यापर्यंत पुन्हा परत येत नाही.